45ला पडली तिकीट. दुसरं नाही घ्या. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्या स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे पुण्याला आणि मी आता सध्या माझ्या फ्लॅटवर आहे. हे आपलं फ्लॅट आणि आज जाणार आहे मी पुण्याला. कसं काय ते तुम्हाला सांगतो मी पुढे व्हिडिओमध्ये. उद्या रविवार सुट्टी आणि सोमवार 26 जानेवारी आहे. आणि 2 दिवस सुट्टी आहेत. मग 2 दिवस इथं राहण्यापेक्षा एक ट्रिप प्लॅन केलेली आहे मी. तर सध्या पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुण्याहून मी पुढे जाणार आहे 150 किलोमीटर. तुम्हाला सांगेल मी कुठं जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ 6 वाजता 6:30 आणि आपली 10:30 वाजता ट्रेन आहे लातूरून पुण्याला जाणार आहे. पुण्याला सकाळी बहुतेक 4 वाजता काय ते पोहोचेल मी. आणि त्याच्यानंतर तिथं भैयाच्या हा प्रवास मी एकटाच करणार आहे. आता एकटा जाणार आहे. तिकीट वगैरे काही काढलं नाही. डायरेक्ट जनरलला जाणार. तिथे जाऊन रेल्वे स्टेशनला जाऊन तिकीट काढून आणि जनरलमध्ये बसून जाऊत आपण. बघू जनरलचा एक्सपिरियन्स कसा भेटत आणि बघू अनुभव वगैरे कसं भेटतं जनरलमध्ये. ठीक आहे, निघालो आता आपण. लिफ्टमध्ये आहे आणि आता मी जाणार आहे लातूरच्या रेल्वे स्टेशनला. तिथे जाऊन गाडी बघू 10:30 वाजता ट्रेन आहे. आता पोहोचलो स्टेशनला आणि आपलं लातूरचं रेल्वे स्टेशन आहे आणि 10:30 वाजता ट्रेन आहे. बघूत दोन गाड्या होत्या. एक बिदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नांदेड पनवेल एक्सप्रेस. त्याच्यामधली नांदेड पनवेल एक्सप्रेस कॅन्सल झाली आहे आणि एकच ट्रेन आहे. आणि आता बघूत खूप गर्दी आहे. बघूत आपल्या जागा भेटते नाही भेटते. बघू शकता एक ट्रेन कॅन्सल दाखवले. आता मी रात्रीच्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि हे मागे स्टेशन आहे. त्याला बघ अजून अर्धा घंटा बाकी आहे. त्यावर आपण फ्री रेल्वे स्टेशन बघू कसं आहे. मी आता आलो जनरल तिकीट काउंटरला आणि हे तिकीट काउंटर आहे इथं. एक तिकीट घेऊ 150 रुपयाचं तिकीट आहे वाटतं. आणि त्याच्यानंतर बघूत भेटते जागा नाही भेटते. जनरल CBS नाही भेटले मला. भावानं तिकीट काढला होता. 145ला पडली तिकीट. भावानं गर्दी तर खूप आहे. बघा तुम्ही भावानं 2 ट्रेन होत्या. एक त्याच्यातली कॅन्सल झाल्या त्याच्यामुळे गर्दी लई वाढल्या. मला कमीत कमी आता हे सगळ्या ट्रेनच्या आता इथं झाले. तर 2 ट्रेन होत्या त्याच्यात एक ट्रेन कॅन्सल झाल्या. तुम्ही खूप आता बघा किती गर्दी आहे बाई. दुसरं नाही घ्या. एक आता पाण्याची बॉटल घेतला 15 रुपयाची. ट्रेनमध्ये पाणी येते नाही येते. S1 5 जागा भेटल्या आणि तिकीट जनरलचं काढला आणि जागा सेंटर पोस्टमध्ये घेतला. बघू पेटी आल्यावर काय करते. भेटली जागा. जागा भेटली आता आणि मी स्लीपर कोचमध्ये घेतला जागा. सीट येऊन गेले एक वॉर्निंग देऊन गेली. बघू काय म्हणते पुन्हा. आणि त्याच्यानंतर जनरलमध्ये मला जाऊ म्हणजे त्यांनी अजून घेऊन नाही. इथं जाऊ मोबाईलमध्ये चार्जिंग होता मोबाईल. त्यानंतर बघू काय करत झाले आणि जागा भेटली नाही अजून. नंतर सुद्धा आता 3 घंटे. आम्ही आता ट्रेनमध्ये आहे. आम्हाला जनरेटर जागा भेटते नाही. जनरेटर आहे जागा भेटते नाही. आणि आम्हाला भेट काढली जागा दिली पण नाही ती. आम्ही आता एक कोपऱ्यामध्ये भेटते का रात्रची 1:30 वाजले आणि
अजून सुद्धा जागा भेटली नाही. एवढी अवघड कंडिशन आहे जनरल डब्याची. अचानक निघालो म्हणून ठीक आहे, पण जागा भेटली नाही. असं कुठं कोपऱ्यामध्ये जाण्याचं चालू आहे आपलं. हो नो, गाडी 109च्या स्पीडनं चालली आहे. तर बघू किती वाजता पोहोचता. नेक्स्ट स्टॉप आहे दौंड जंक्शन आणि त्याच्यानंतर आहे पुणे जंक्शन. पुणे जंक्शनला आम्ही पोहोचतो आहोत ती 4:05 2:40 झाले आणि जागा सुद्धा भेटली नाही. आता दरवाजापाशी बसतो आणि 4 वाजता पोहोचेल पुण्यामध्ये. 4 वाजता तुला तर नाही येत नाही. बघत नाही 4 वाजता 1 वाजता किती ते वेळ उशीर ट्रेन पोहोचते. ठीक आहे. कंप्लीट ट्रेन 7 तास वेट करून पहिले आलो. आता पुण्याच्या रेल्वे स्टेशनला आले आणि पुण्याचं रेल्वे स्टेशन आहे. तर बघूत इथून रात्रीच्या 11 वाजल्यापासून सकाळच्या 5:30 वाजल्यापासून झोप झाली नाही माझी आणि जागा सुद्धा भेटलेली नाही. रात्रची होतं, झोप झाली नाही. आता डोळे वगैरे दुखतात आणि आता बघूत गेल्यावर झोप भेटते का नाही. झोप घेऊ ते. पुण्याच्या जंक्शनला आणि इथून जाणार आहे बस स्टँडला. बस स्टँडवरून पुन्हा जाणार आहे भैयाच्या रूमवर आणि त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही PMTच्या बस स्टँडवर. जायचा एक्झिटचा मार्ग आहे. PMTच्या बस स्टँडवर जाऊन तिथून गाडी पकडायची. बस स्टँडला जायचे गाडी पुण्याच्या स्टेशनला PMTच्या म्हणजे बस वगैरे आहेत आणि इथून आपल्याला जायचे NDA गेटला. बहुत गाडी भेटते 5 मिनटात 10 मिनटाला गाडी आहेत ना. NDA गेटला गाडी भेटते तिथे जाऊन गाडी आले NDA गेटची भेटले PMT. आता आराम करणार तिथं घेतला होता NDA गेटचं आणि इथे जाऊन रूमवर आंघोळी करून फ्रेश होऊन पुन्हा जाणार आहे पुण्यामध्ये. आणि आता भैया यायला न्यायला त्याच्यासोबत जाणार आहे आम्ही रूमला. आपलं पुणे बघून या तुम्ही.